सर्वांना नमस्कार. सगळ्या पत्रकार मित्रांना, गेल्या महिन्यामध्ये 13 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मी MIDC बद्दलचे काही विषय घेतले होते. प्लॉट नंबर A14, प्लॉट नंबर A15 आणि प्लॉट नंबर A16 या संदर्भात आपल्याला माहिती दिली होती. शासनाचा 100 करोडचा महसूल आदरणीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब आणि संदीपजी नाईक यांनी बुडवलेला आहे. तो महसूल त्यांनी भरावा आणि ज्या कामासाठी हा प्लॉट दिलेला आहे त्या प्लॉटचा त्या कामासाठी वापर करावा. चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याने MIDCने सदर भूखंड परत घ्यावा अशी माझी मागणी होती आणि या संदर्भात मी पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर 3-4 ठिकाणी बातम्या आल्या, परंतु 30 लोक होती. कुठेही काही बातम्या जास्त आल्या नाहीत. तर आपण काय गुणावरती नाराज होऊ शकत पण नाही, पण मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. असो, काही हरकत नाही. शेवटी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. प्रत्येकाला प्रत्येक स्वातंत्र्य असतं. मी पण पत्रकारितामध्ये अनेक वर्ष काम केले आणि करत पण राहतो. काही वेळेस आपल्याला वरिष्ठांचा दबाव होतो, काही गोष्टी आपल्याला टाकू लागत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी असतात. इलेक्शनचा माहोल होता त्यावेळेस, तर आता तर तसं काही नाही आहे. मनमोकळेपणाने मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. परंतु प्रेस कुणी घ्यायला लावली किंवा कोण माझ्या पाठीशी आहे, हे असे प्रश्न विचारून म्हणजे उगाच विषयाला वाचा फोडण्यापेक्षा आपला विषय काय आहे, आपण त्या विषयाकडे येऊया, असं माझं सगळ्यात अगोदर मत आहे. जी मी गेल्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषद त्यांनी सांगितलं समोरच्या ऑफिसवाल्यांनी की आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू, आम्ही त्यांना नोटीस पाठवू. काही पत्रकार बांधवांना किंवा काय माझ्या ओळखीच्या माणसांना त्यांचे मेसेज आले होते मोरे नावाच्या ऍडव्होकेट कडून. एक महिना मी ती वाट बघितली, अजून 1 महिना 10 दिवस झालं, काही नाही. परंतु दरम्यानच्या काळामध्ये मी कोर्टमध्ये ह्या सर्वांच्या विरोधात रिट पिटिशन दाखल केलेली आहे. आता लवकरच ती तारीख लागेल आणि संबंधित लोकांना ती नोटीस मिळेल. या संदर्भाची माहिती एक प्रथम आपल्याला देत आहे. दुसरा विषय जो आजचा आहे प्रमुख, आजच्या विषयामध्ये राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांची मुरबाड येथे गट क्रमांक 426 ब, गट क्रमांक 398 ब, गट क्रमांक 498 ब, गट क्रमांक 428 अ, गट क्रमांक 430 अ, गट क्रमांक 431, गट क्रमांक 433 या सर्व गट क्रमांकांना महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतूद अधीन असे सातबाऱ्यावरती आहे. हे लेटेस्ट सातबारे सगळे आपल्याकडे त्यांचे आहेत आणि ह्या सातबाऱ्याचे भोगवटाधारक आदरणीय गणेश नाईक साहेब स्वतः आहेत. माझं असं म्हणणं आहे की जर वनमंत्री जर वन लागलेल्या जमिनीचा वापर होत असेल, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. त्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे. आदरणीय वनमंत्री साहेब यांनाही यांना 2 वेळा पत्र दिलेलं आहे. एक 8/12/2025, एक 13/1/2026 असं 2 वेळा त्यांना पत्र दिलेलं आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून आपल्या पत्राला उत्तर 13/12/2025 ला आलं. त्याच्यानंतर मी त्यांना परत पत्र दिलं की आपण जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यावरती तात्काळ पुढे कारवाई करा. तसं वन खात्याने प्रोसेस चालू केलेली आहे, पण ती कारवाई खूप संत गतीने होत आहे. कारण त्या खात्याचेच मंत्री आहेत आणि तेच भोगवटाधारक आहेत. त्याच्यामुळे काय होत नाही, म्हणून प्रसार माध्यमांसमोर ही सर्व गोष्ट आपल्याला सांगायची आहे. म्हणून हा एक विषय आपल्या समोर मांडत आहे. दुसरा जो विषय आहे की आदरणीय नाईक साहेब यांनी भूखंड क्रमांक 10A आणि याच्यामध्ये 2 ऑफिस घेतलेले आहेत. ऑफिस तर कोणी घेऊ शकतो, प्रॉपर्टी काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, पण गणा एंटरप्राइजेस ह्या नावाने घेतलेले आहे त्यांनी. त्याच्यामध्ये ऑफिस नंबर 2301 आणि 2302 असे 2 ऑफिस, 23 माळ्याची बिल्डिंग आहे. MIDC मध्ये काम धेनू जी त्यांच्या व्हाईट हाऊसला लागून आहे. त्या सांगायचं तुम्हाला कारण असं की याच्यामध्ये
जे त्यांनी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स ते केलेले आहेत त्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटमध्ये असं आहे, नाईक साहेबांची स्वतः त्याच्यामध्ये सही आहे आणि ज्यांनी ते पैसे दिलेले आहेत, आरटीजीएस केलेलं आहे, ते आरटीजीएस फक्त असं लिहिलेलं आहे त्यांनी की फक्त आरटीजीएस आहे, कुठल्याही बँकेचा उल्लेख नाही, कुठून पैसे गेले त्याचाही उल्लेख नाही. एवढ्या मोठे म्हणजे आदरणीय आहेत, सर्व एवढा मोठा त्यांचा कारभार आहे, परंतु त्यांचं याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ठेवायचं. आता याच्यामध्ये 59 लाख रुपये 16,140 रुपये दिले, फक्त आरटीजीएस लिहिले. आपण कुठेही जर घर वगैरे घेतलं, ऑफिस घेतलं, त्याच्यावरती कुठल्या बँकेतून पैसे पाठवतो, काय पाठवतो, याच्यावरती असं काही नाही. असं या दोन्ही पण ऑफिसांमध्ये त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या पण ऑफिसमध्ये तसाच प्रकार झालेला आहे, त्याचे इंडेक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, इथे सुद्धा लिहिलेलं आहे त्यांनी. हे तर 74 लाख रुपये 19,307 त्याच्यावर पण फक्त आरटीजीएस लिहिलेलं आहे. आता म्हणजे माझा प्रश्न आहे की हे पेमेंट केले की नाही, का फक्त MIDC मध्ये 23 माळ्याच्या बिल्डिंग बांधून व्यवसाय बंद करून हे ऑफिस काय गिफ्ट घेतलंय की कसं घेतलंय याची शहानिशा व्हावी, हे सुद्धा आपल्या समोर या माध्यमातून मांडत आहोत. आणि या दोन विषयासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. ती आता माझ्याकडे जी टोटल आहे त्याच्यामध्ये काहीतरी 10 का 15 एकर मध्ये वन लागलेलं आहे. नाही, आता त्याच्यात त्यांचं दुसरं एक आहे याच्यामध्ये की त्यांनी सुबोध ॲग्रो नावाची कंपनी आहे, त्या कंपनीसाठी यांनी गट क्रमांक 431, गट क्रमांक 475, गट क्रमांक 431 हे जे गट आहे, सुबोध ॲग्रो ही स्वतः नाईक साहेब याचे डायरेक्टर आहेत आणि ती 60 वर्षाच्या लीजवरती प्रति एकर 500 रुपये असे कवडी मोला भावाने दिलेले आहे. ते गट वेगळे, ते पण आहे त्याच्यामध्ये, पण त्याला वन लागलं नाही. हा पण त्याच्यामधला वेगळा विषय आहे की कोणती अशी जमीन आहे की ती जमीन फक्त 500 रुपये प्रति एकर, म्हणजे फक्त ट्रान्झॅक्शन इकडले तिकडं फिरवण्यासाठी हे विषय त्याच्या हे घेतलेला आहे. तो पण विषय याच्यामध्ये तो आहे. मी प्रेस नोटमध्ये ते सगळं नमूद केलेलं आहे. नाही, गणेश नाईकांना मी आतापर्यंत टार्गेट कधी केलंच नाही, कारण मी त्यांच्यासोबत काम करत होतो. ज्या दिवसापासून आपण त्यांच्यासोबत काम करणं बंद केलं ते आपल्या विरोधात झाले, मग ते कोणी पण असू दे, तो विषय नाही. आणि मी नवी पालिकेचा का विषय घेतो की मी नवी मुंबईमध्ये राहतो, पनवेल महानगरपालिकेचा माझ्याकडे विषय नाहीये. जर कोणी याच्या आधी पण मी आर्यनचा विषय घेतला होता आणि त्याच्यात ईव्हीएमचा विषय घेतला होता, त्याच्यावर त्यांच्या मी शिवसेनेच्या विरोधात होतो आणि आजही त्याच्यावरती मी कायम आहे. त्या विषयात मी त्यांच्या विरोधात आहेच, त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही. नाही नाही, तो तो तसा विषय नव्हता. विषय असा आहे, बावकाळेश्वर मंदिर होतं, ते बावकाळेश्वर मंदिर शासनाने तोडायला सांगितलं आणि ते मंदिर तोडलं. तिथली जी जागा आहे सगळी, माझ्या मते 10 का 15 एकर जमीन आहे, त्या जमिनीवरती आजही माझ्या मताने नाईक साहेबांच्या लोकच तिथं त्यांच्या ताब्यामध्ये आहे. कारण का, MIDCचे 4 सिक्युरिटी गार्ड तिथं बसलेले असतात आणि त्याला जवळजवळ माझ्या मताने 4 लाख रुपये महिन्याला पेमेंट दिलं जातं. आज असं म्हणणे आहे की ती जमीन जर तुमचं तिथं मंदिर नाहीये, तिथं काही तुमचं कुठले रेस्ट हाऊस नाहीये, तर मग ते जे 4 लाख रुपये MIDCने का भरावेत तिथे? माझं म्हणणं आहे की ते उठवावे तिथून ते बसवलेले सिक्युरिटी गार्ड, ती जी प्लॉट आहे तो वाटप करावा, अशी माझी मागणी आहे त्या बावकाळेश्वर मंदिराच्या तिथली. नाही, माझा कोणताही भाजपच्या विरोधात लढा नाहीये. माझा वैयक्तिक जे आहे, ज्या डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट वरती माझा लढा आहे. त्याच्यामध्ये संदीप नाईक साहेब आणि गणेश नाईक साहेब या पर्टिक्युलर 2 व्यक्तींविषयी आहे, भाजप विषय नाही. उद्या गणेश नाईक साहेबांचं पद काढून उद्या मंदाताईला मंत्री केलं तर मला चांगलंच आहे ना, मी कशाला नाही म्हणून. ते काम 4 पेर थोडं करणार आहे, त्यांना केलं चांगलीच गोष्ट आहे. नाही, पक्षामध्ये काय मागं त्यांनी मला मेसेज दिला होता की तुम्ही आता प्रेस घेतली नव्हती, एवढंच बोलले होते. प्रेस तुम्ही इलेक्शनच्या टायमाला घेतली नव्हती पाहिजे, आठवले साहेबांनी मला बोलून घेतलं होतं. मी त्यांना माझी भूमिका स्पष्ट सांगितली. म्हटलं साहेब, संदीप नाईकचं माझं काय त्यांचं काय जमत नाही आणि माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती मी बोलतोय. मी वैयक्तिक त्यांचा काय द्वेष करून कुठल्या गोष्टी मी वाईट त्यांच्याविषयी बोलत नाही. हे मी साहेब माझ्या नेतृत्वाला मी सांगितलं तो विषय. सहमत असू शकत नाही, कधी सहमत देणार नाही.
ते उद्या काढून पण टाकू शकतात पक्षातून मला. हो, तयारी आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. मी मागं पण 102 आपण जे रजिस्ट्रेशनचे आपण काढला होता विषय, तो पण मी कोर्टमध्ये घेतलेला आहे. जे मी पत्रकारांसमोर जो विषय मांडला, ते सुद्धा आपण प्रेसमध्ये घेऊन तो आपण हायकोर्टमध्ये गेलेला आहे. ती पण पिटिशन आपण पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा नाईक साहेबांचा हात आहे, हात होता आणि हात असणार त्यांचा. नाही, आता हा हायकोर्टचे जे विषय असतात ना, खूप डिले असतात. म्हणजे खूप अशा पिटिशन पेंडिंग असतात. तर लगेच म्हणजे इमर्जन्सी जर असेल त्याच्यावरती, तर ते घेतात. आता हे म्हणजे एवढे काय म्हणजे इमर्जन्सी नाही त्याच्यावरती. म्हणजे समजा एखादा धोकादायक इमारत आहे, त्याच्यावरती जर लगेच ऍक्शन घ्यायची असेल, कोण तोडायला येत असेल, तर ती लगेच बोर्डावरती येते. अशा केसेस बोर्डावरती यायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामध्ये 2 डेट होऊन गेलेले आहेत आपल्या. हा, आता आपण तर बोललो, पण कोर्टच्या पुढे आपण जास्त काही बोलू शकत नाही. 2 हिअरिंग त्याच्यामध्ये झाल्या. समोरच्याला नोटीस पण पाठवले असं मला समजलंय, पण माझ्या हातामध्ये काही पेपर आले नाही अजून त्याच्यामध्ये. नाही, नाही, मी फॉलोअप आहे. प्रत्येक डेटला जातो मी कंटिन्यू त्याच्यामध्ये. नाही, दिलासा आता लगेच देणार कसं? वेळ लागतो त्या गोष्टीला ना. आता आपण याच्या आधी पण मी 2-3 केसेस केल्या होत्या. असामीने जातात त्याच्यामध्ये. थोडा वेळ लागतो. कारण ते सरकारचा अहवाल मागवतात, सरकारकडून पण काही विषय घेतात, सरकारी वकील त्याच्यामध्ये लागतात. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे त्या गोष्टीला थोडा वेळ लागतो. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये 2 अधिकारी ऑलरेडी निलंबित झालेले आहेत. हो, निलंबित झाले त्यामध्ये 2 अधिकारी. तसे मी पेपर पण दाखवले होते. सेकंड प्रेस घेतली त्यावेळेस. नाही, निलंबित झाले ना. त्याची चौकशी पण लावली. आपल्या चौकशी अहवाल पण तयार झाला आणि त्या अधिकारी निलंबित. ते रद्द व्हावेत यासाठी आपली पिटिशन आहे. कारण तो विषय क्लिअर झाला. आता फक्त जे रेशन झाले डॉक्युमेंट्स ते रद्द व्हावं ही अशी आपली मागणी.